जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील सदस्य हे कायम आजारी पडत असतील, सारखा दवाखाना करावा लागत असेल किंवा कोणी दुर्धर आजाराने पीडित असेल किंवा काहीच नसल्यास कायम निरोगी राहण्यासाठी आश्विन शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या माळेला, पहिल्या रात्रीला देवीला, जगदंबेला, आपल्या कुलस्वामिनीला शुद्ध साजूक तुपाचा नैवेद्य दाखवावा आणि तो नैवेद्य एका धर्मपरायण, सदाचारी आणि देवी भक्ताच्या ब्राह्मणाला तो दान करावा किंवा नसल्यास कोणत्याही गरजूला तो दान द्यावा. याने आपल्या कुलस्वामिनीची अखंड कृपा प्राप्त होऊन सर्व रोगांपासून, सर्व आजारांपासून ती आपले आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करते. आणि हे केवळ आश्विन शुद्ध प्रतिपदेपर्यंतच मर्यादित आहे असं नाही, तर श्रीमद्देवी भागवत महापुराणाच्या नैवेद्य विधानानुसार प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदा तिथीला जगदंबेला, आपल्या कुलस्वामिनीला शुद्ध साजूक तुपाचा नैवेद्य दाखवला पाहिजे, जेणेकरून आपले व आपल्या कुळाचे सर्व रोगांपासून, आजारापासून जगदंबा संरक्षण करते. भुवनेश्वरी शरणम.